हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. निर्वी आणि बाबा तुमचं स्वागत करत आहेत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे पुण्याला जाण्याचं एक खास रिझन आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 7. इकडं सूर्योदय व्हायला लागलेला आहे आणि आम्ही बाहेर पडलेलो आहे लवकरच. तर खास रिझन म्हणजे यासाठी तुम्हाला एक मागचा ब्लॉग बघावा लागेल. तर ते सगळा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तो बघून झाल्यानंतर तोपर्यंत मी पुण्यात पोहोचतो आणि मग तुम्हाला सांगतो की का आलोय, काय झालंय. तो म्हणजे मागचा ब्लॉग बघितला की तुम्हाला ते लक्षातच येईल. तर चला मागचा ब्लॉग बघा तुम्ही तोपर्यंत. हॅलो, मी अवधूत तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नुसतंच झोपेतून उठलोय. सकाळच्या वाजलेले आहे 4:15 वाजता आपण आजची एक छान गुड न्यूजसाठीची ट्रिप चालू करतोय. थंडी एकदम कडकडून म्हणजे कडकडून. आणि आत्ता मी आहे आमच्या गावाकडच्या घरी. इथून मी आता आपल्या ईश्वरपूरला जाणार आणि ईश्वरपूरमधून पुढे जाणार आहे. तर चला मस्त आजची एकदम एनर्जीवाली ट्रिप चालू करूया. घरातून बाहेर पडून एक हार्डली 5 मिनटं झालं आणि मी एवढ्या सकाळी असं थंडीमध्ये हे मस्त ऑरेंज खातोय. हा मजा येणार आहे. कारण आज परत दिवसभर म्हणजे पुण्याला जाऊपर्यंत आपल्याला काही खायला भेटेल नाही भेटेल माहीत नाही. सो आत्ता मी अर्ली मॉर्निंगच खातोय कारण मी आता इथून ईश्वरपूरमध्ये जाऊन पटपट आवरणार आहे आणि आवरून मग पुढे निघणार आहे. त्याच्यामुळं आत्ता फक्त इथं गाडीतच मला जेवढा वेळ आहे 10-15 मिनटाचा, तेवढ्या वेळ मी ते ऑरेंज खाऊन घेणार आहे. सकाळी 5 वाजता आपल्या घरी ईश्वरपूरच्या घरी पोचलोय आणि आत्ता खरी पटापट आवरूनवाली राईड चालू होणार आहे आपली. हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आत्ता आपल्या नवीन ब्लॉग खरी सुरुवात झालेली आहे. तर सगळं आवरलेलं आहे. फक्त आता थोडंसं ग्रीन टी आणि त्याच्यानंतर हा सगळं गेअरअप करायचं आणि आपण जायला तयारच आहे. बाहेर आपली गाडी पण उभी आहे. गाडीला बॅग पण बांधून झालेली आहे आपली. गिअरअप झालेलं आहे मित्रांनो. आणि होतानाच अशा रीतीनं पॅक झालं आहे की ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणीच जाऊन हे सगळं आपल्याला काढायचं आहे. चलो, तर तयार झालेलो आहे आपण. अशा रीतीनं निघू आता मस्त छान आपण इथून. पेट्रोल पंपावरती आलोय आपण. काय सांगू आता तुम्हाला काय झालंय. हे ग्लोव्ज घातलेले असल्यामुळे मला हेल्मेट बंद करायला येत नाही. जर ते प्रॉपर अलाइनमेंटमध्ये बंद नाही झालं तर हे होतं. आणि इथनं मला इथं येऊपर्यंत असं हे गार पडले, असं हे झालं जाम. काय सांगू तुम्हाला आता. पण हां, तर एक प्रॉब्लेम आहे की आपल्या गाडीचा एक इंडिकेटर बंद आहे लेफ्ट साईडचा बॅकचा. आणि सकाळची वेळ असल्यामुळे आपण गाडी पटपट घेऊन जाणार आहे. त्यामुळे आता काय मी कुठं ब्लॉग पण बनवणार नाही. बाहेर बघितलं तर सगळा अंधार आहे. अंधारात काय ब्लॉग बनवण्यात अर्थ नाही. आणि आपण एकच फ्युएल ब्रेक घेऊन, कारण एका फ्युएल टँकमध्ये आपण मे बी जाऊन रिटर्न पण येऊ शकतो किंवा रिटर्न येताना थोडंफार आपल्याला फिलअप पण करायला लागेल. पेट्रोल टाकलं, हवा भरली आणि आता इथून निघतोय मी. आता नॉनस्टॉप जिथं पहिला स्टॉप घेईल त्या वाजताच तुम्हाला आता ब्लॉगमध्ये मी भेटणार आहे. तर डायरेक्ट भेटू आपण पुढच्या स्टॉपला. चलो बघा. डेंजर 12 डिग्री दाखवले, 12 डिग्री टेम्परेचर. पण गुड न्यूजसाठी आपण काही पण करू शकतो मित्रांनो. तर गुड न्यूजच एवढी खतरनाक आहे की तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असणार की आपण का चाललो आहे, कशासाठी चाललो आहे आणि कुठे चाललो आहे. आणि हो मित्रांनो, जवळपास नाही, मी लास्ट बाईकवरून राईड केली होती कोविड सुरू व्हायच्या अगोदर, म्हणजे 2019मध्ये. आणि त्याच्यावरती मी आता 2026ला, म्हणजे एवढ्या लाँग डिस्टन्स नंतर मी बाईकवरती राईड करतो आहे. आणि तुम्हाला सांगायचं हे पण राहिलं की बरेच दिवसापासून डोक्यात चाललं होतं की सोलो राईड करायची. पण इतक्या चांगल्या बातमीसाठी मला ही सोलो राईड करावी लागणार होती हे माहीत नव्हतं.
त्यामुळे लईच आनंद व्हायला लागला आहे. त्यात सोलो राईड पण होती आहे, एक गुड न्यूज पण होती आहे आणि सगळ्याच गोष्टी होतात. आता हे चेहऱ्यावर मी मास्क घातलं आहे, नाहीतर तुम्हाला दिसलं असतं मला किती खुशी झालेली आहे, आनंद झालेला आहे. तर इट्स ओके. चलो. हां 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 8 वाजलं तर 8 आणि आपण आत्ता थांबलो इथं आणेवाडीच्या टोल नाक्यावर आणि मस्त सूर्यावर आलेला आहे इथं छान छान. आणि एवढं डेंजर गार लागायला लागलं, एवढं डेंजर थंडी आहे. माझं नाक पॅक झालं सगळं, एवढा पॅक असून पण मी पॅक झालेलो आहे. आणि चांगली गाडी आणली आपण, एक 1.5 तासात आपण इथेपर्यंत आलो आहे. आणि इथे येऊन मस्त आपण गरम गरम कॉफी घेतलेली आहे प्यायला. मजा यायला लागली आहे, मजा. खूप दिवसानंतर बाहेर पडलो मित्रांनो. तुम्हाला आपल्या ह्या अशा एक्स्ट्रीम थंडीतल्या राईडसाठी, माझ्यासाठी तर एक्स्ट्रीमच आहे, कारण एवढं थंडीत कधी बाहेर पडत नाही ना. आता कॉन्स्टंटली गेली 6 महिने 6-7 वर्ष तरी मी 4 व्हीलरनंच ट्रॅव्हलिंग करतो आहे. पण बरेच दिवसानंतर हे बाहेर काढून मजा आलेली आहे याच्यावर जायला. बॅग बिग पण टाकाटक झालेली आहे. चला. हा हा कडक थंडी एवढी डेंजर आहे. दुसरी कॉफी घेतलेली आहे. मग अशी त्या ब्लॉग बनवूपर्यंत पहिली कॉफी गार झालेली, म्हणून आता दुसरा पण प्यावी की होती छान. हां हां डेंजर थंडी आहे. एक 10-15 मिनटं इथं आपण उभारलेलो, मस्त सूर्याचा एन्जॉय केला. आणि आता इथलं आवरलं सगळं. पिल्लूला आपला फोन केला, पिल्लूला मिस करत असणार आहे, तर पिल्लूला ह्यावेळी सोडलं मुद्दाम. छान छान सोलो ट्रिप करणं बऱ्याच दिवसाचं हे असल्यामुळं ह्यावेळी पिल्लूला काही सोबत आणलेलं नाही. आणि एकदम आज जायचं आणि पटकन यायचं अशा हिशोबानंच आजचा प्लॅन असल्यामुळं जास्त काही तिला आणत बसलो नाही. तर हां, आणि दुसरं म्हणजे इथं मस्त उभारल्याच मी एक इंस्टाला एक रील बनवून पण टाकलेली आहे. साधी सिंपल रील आहे, जाऊन बघा. इंस्टाची ID पण टाकतो, मेन्शन करतो तिथं. तर चला, आत्ताच अशी पटपट खिचल्या गाडी, ओढल्या पटपट. तसं आता इथनं पुढं पण जाऊया पटपट. अजून आपल्याला किमान 125 किलोमीटर जायचं आहे इथून. तर जाईल ते पण डिस्टन्स फास्टमध्ये आपण. पण आज लय भारी दिवस आहे. सकाळीपासून जी राईड झालेली आहे ती पण एकदम सुंदर मस्त झालेली आहे. डेंजर थंडी आहे बरं, डेंजर म्हणजे आता मी एक व्हिडिओ करायला लागलोय, पण एकदम सुंदर झालेला आहे. तिथून तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण सगळा तो टनेल रोड आहे तिथून. आणि हा एवढा मोठा ब्रिज त्यांनी उभा केलेला आहे. चला आता नॉनस्टॉप. येस, तर फायनली मी आता पुण्यात पोचलेलो आहे आता जवळ. आणि थोडा आता मस्त फ्रेशन अप होतो. आता जस्टच पोचलो आहे आणि अपेक्षेच्या खूप लवकर मी पोचलेलो आहे. मला वाटलं होतं मला 11-11:30 वाजतील, पण मी 10:30 वाजता तिथं पोचलेलो आहे. चांगलं टाईम मेंटेन केलं मी यावेळी. तर एवढ्या दिवसानंतर पण 5-6-7 वर्षानंतर पण मी गाडी काढून चांगली राईड करू शकतो हे मला आता चांगलं समजून आलं. येस, तर आम्ही बाहेर पडलेलो आहे आता काहीतरी सरप्राईजसाठी. गाडीवरची आठवणी आणि दिदी आणि भाऊजी मागून यायला लागलेले. तर मस्त एन्जॉय करणार आम्ही आता मजा. आणि
लेट येणार आहे. ते का लेट येणार आहे हे पुढं सांगतो मी तुम्हाला, पण लेट येणार आहे. तर चला, आम्ही आता रोडवरती बाहेर पडलोय आणि गर्दी आहे. फोन ठेवतो मी. काहीतरी इम्पॉर्टंट चालू आहे इथं. मोबाईल नंबर सांगतो. ॲड्रेस ॲड्रेस, फ्लॅट नंबर. फायनली आपलं काम झालेलं आहे. फायनली आपलं आलेलं काम सक्सेस झालेलं आहे. त्या कामासाठी आलो होतो. अगदी हे झालेली आहे. तर सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणा. आणि डिलिव्हरी, गाडीच्या डिलिव्हरी नंतर तुम्हाला हा ब्लॉग बघायला मिळणार आहे. फिंगर बॉल आल्यावर आठवलं की आपण आज काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे. तर मस्त बुकिंगची पार्टी झालेली आहे आपली. छान मस्त होतं. पण बोलण्याच्या नादात आम्ही काहीच केलेलं नाही. फक्त खाल्लंय. आणि आता जेव्हा मोबाईल हातात घेतला तेव्हा लक्षात आलं की आपण काही बनवलेलं नाहीये. येस, तर ह्या गोष्टीसाठी आम्ही आलेलो आहे पुण्याला. आणि सकाळी तुम्ही बघितलं होतं आणि मी तुम्हाला म्हणलं होतं पुण्यात पोहोचतो मी, तर तो ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितलेला असणार आहे. तर ह्या गाडीच्या डिलिव्हरीसाठी यायचं होतं, पण काही कारणास्तव ते पॉसिबल नाही झालं. पण आलोय आणि आता चाललोय पण लगेच आम्ही ह्या गाडीतून फिरायला. येस, तर आम्ही नवीन कार घेऊन चाललेलो आहे पहिल्यांदा गणपती बाप्पाला. तर आत्तापर्यंत छान ड्राईव्ह झालेली आहे. छान मस्त वाटतंय. ऑटोमॅटिक असल्यामुळं मी आता मस्त छान व्लॉग बनवू शकणार आहे. तर पहिल्यांदा आम्ही गाडी घेऊन आलेलो आहे दगडूशेठला. आता आम्ही इकडे निघालो. नऊ वाजल्यात. रात्री आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन आलेलो आहे. सगळं दर्शन छान झालेलं आहे ना. आता आम्ही परत घरी निघालेलो आहे. तर मस्त फर्स्ट ट्रिप आमची गाडीतून छान झालेली आहे. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा. फर्स्ट टाइम तुम्ही असा मागचा ब्लॉग बघितलाय तर तो कसा वाटला नक्कीच सांगा. चला, भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. निर्विसे बाय. तेवढेच सांगते.